नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. मराठा समाज असो की ओबीसी प्रवर्गातील सर्वच जाती, हे सर्व समाज घटक आपलेच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण फोकसमध्ये मराठा समाजातील आरक्षण विषयक अनेक मुद्दे घेऊन चर्चा करतोय. कधी मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तर कधी ओबीसींच्या आरक्षणाचा. आजच्या फोकसमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे मराठा आरक्षणाच्या नव्या फॉर्म्युला विषयीची. म्हणजेच मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाचं सुद्धा संरक्षण केलं जाऊ शकतं, असा एक नवा फॉर्म्युला मांडला जातोय. हा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय आणि या सगळ्यामधून आरक्षण देणं कसं शक्य आहे याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याच वेळेला दुसरीकडे आज मुंबईमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये मराठा आणि ओबीसी नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा करून सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. मराठ्यांना आरक्षण, ओबीसींचं सुद्धा संरक्षण कसं शक्य आहे आणि आज मराठा ओबीसी संयुक्त बैठकीमध्ये नेमकं काय काय घडणार या सगळ्याविषयी बोलायचंय, वेध घ्यायचाय आजच्या फोकसमध्ये. आणि या सगळ्याविषयी बोलूया. आपल्या सोबत आहेत प्राध्यापक हरिभाऊ राठोड, ओबीसी नेते आणि आरक्षण विषयीचे अभ्यासक आहेत ते. त्यासोबतच आपल्या सोबत मराठा आंदोलक आहेत योगेश केदार. आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाळासाहेब सराटे, आरक्षण विषयीचे तेही अभ्यासक आहेत. आणि आपल्या सोबत आहेत धनगर नेते बाळासाहेब किसवे. तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र सुरुवातीला हा फॉर्म्युला नेमका काय आहे आपण जाणून घेऊयात. मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि ओबीसींच्या आरक्षणाचं सुद्धा, हक्कांचं सुद्धा संरक्षण होईल. तर प्राध्यापक हरिभाऊ राठोड यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यामधूनच वादा विना आरक्षणासाठीचा हा उपाय सुचवलेला आहे. ओबीसी आरक्षणाचं विभाजन, सब कॅटेगरायझेशन करण्याची गरज आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारशीच्या नुसार ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे राज्याला आदेश देण्यात आले होते. आणि या सगळ्यानुसार राज्यातील 19% ओबीसी आरक्षणाचं विभाजन करून आरक्षण देणं शक्य आहे. यामध्ये 12 बलुतेदार, अलुतेदारांपैकी माळी, तेली, आगरी, भंडारी या सगळ्यांना वेगळं आरक्षण देता येऊ शकतं, असा सुद्धा हा फॉर्म्युला मांडण्यात आलेला आहे. तर यासोबतच कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा सुद्धा एक गट तयार करावा. 12 बलुतेदारांचा एक गट आणि माळी, तेली, आगरी आणि भंडारी यांचा एक गट करावा, असं यामध्ये लिहिण्यात आलंय. हा फॉर्म्युला आहे. उर्वरित ओबीसींचा एक गट निर्माण करून आरक्षण देणं शक्य आहे. तर याआधी भटके, विमुक्त, धनगर आणि बंजारी या प्रवर्गाला अ, ब, क, ड अशा पद्धतीने आरक्षण दिलं गेलं होतं आणि त्या पद्धतीने आता ही आरक्षण मिळावं. अशाच पद्धतीने मराठ्यांना 50% आतील आरक्षण शक्य आहे, असा हा फॉर्म्युला मांडतो. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळेल, असा दावा सुद्धा केला जातोय. यासोबतच मराठ्यांना न्याय मिळेल आणि ओबीसी आरक्षणाचं सुद्धा संरक्षण होईल. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. हा फॉर्म्युला ज्यांनी मांडलेला आहे त्यांच्याकडे सुरुवातीला जाऊयात. आपल्यासोबत प्राध्यापक हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ, हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि ज्या पद्धतीने आताच मी समजावलंय, हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आणखी सोप्या शब्दामध्ये तुम्ही कसे मांडू शकता? फॉर्म्युला आहे ना, आज आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माननीय छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा समाजाचे अभ्यासक आहेत काही मंडळी, ते आम्ही आणि ओबीसी समाज आणि ओबीसी समाजातले 12 बलुतेदाराचे काही नेते, बालाजी शिंदे आहे, सोमनाथ काशीद आहे, डॉक्टर पी.बी. कुंभार आहे, नंतर गुरव आहे आमचे प्रतापराव. आम्ही सगळे एकत्र बसून या फॉर्म्युल्याबद्दल आधी चर्चा करू. चर्चा सगळ्यांना जर तो आवडला तर पुढे सरकारकडे जाऊ आणि पुढे जरांगे पाटलांना सुद्धा कन्व्हिन्स करू. आम्ही बघा, 2 पातळीवर मला कन्व्हिन्स करायचे आहे. एक, सरकारची भीती काढायची आहे. सरकारला काय वाटतं, ओबीसी
अरे बापरे ओबीसी म्हटलं नाव नका घेऊ, म्हणजे ओबीसी मधून काही द्यायचं नाही तर मग तुम्ही आरक्षण देणार कुठून आहे? तुम्हाला 50%च्या वर देता येत नाही, तुम्हाला 50%च्या आतच द्यावं लागेल आणि ओबीसीला धक्काही लागू नये. म्हणून मी नेहमी सांगतो 50%च्या आत ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठ्याला मराठा म्हणून आरक्षण आपण देऊ शकतो. हा माझा फॉर्म्युला आहे, सब कॅटेगरीचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला महाराष्ट्रात पूर्वीच आपण लागू केलेला आहे. 1994 मध्ये मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला शरद पवार साहेबांनी बोलावून घेतलं होतं. त्यावेळेस हा आबा करण्याचा फॉर्म्युला मीच सुचवला होता. ते भटक्यांना वेगळं, विमुक्तांना वेगळं, धनगरांना वेगळं, वंजारांना वेगळं. त्यावेळेस वंजारी बंजारी वाद पण होता आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे. त्यामुळे तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीचं संरक्षण म्हणजे ओबीसीचा तोटा नाही, त्यामध्ये ओबीसीचा फायदा होणार आहे. तो तोटा कळला पाहिजे, हा प्रश्न आहे. अगदी. आपल्यासोबत योगेश केदार सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. योगेशजी, आज जी महत्वाची बैठक होणार आहे, त्यातली आणखी एक चांगली गोष्ट आहे, सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं कळतंय. तुम्ही नेमकं काय काय मांडणार आहात आजच्या बैठकीमध्ये? कशा पद्धतीनं यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न दिसणार आहे तुमचा? हे बघा, ही बैठक तोडगा काढण्याच्या संदर्भानं आहे. मराठा समाजाची मागणी ही 50%च्या ओबीसी मधून आरक्षण एवढी सुस्पष्ट आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये कसे मार्ग काढता येतील या संदर्भानं आजची ओबीसी आणि मराठा समाज ह्या असे एक बैठक आम्ही सगळ्यांनी बोलवलेली आहे. आम्ही कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार, ज्यांनी आरक्षण दिलं अशा शाहू महाराजांचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांना, ओबीसी आणि मराठे या दोघांचे पालक म्हणून त्यांना आज इन्व्हाइट केलंय. त्यांना विनंती केली आहे की महाराज, आपण या दोन भावंडांमध्ये विवाद होऊ नये, भांडणं होऊ नयेत. हा कुठेतरी चर्चेने ह्या दोन भावंड, ओबीसी आणि मराठी भावंड आहेत, हा वाटणीचा विषय आहे, आरक्षण वाटणीचा. तर वाद न होता हा सुटावा. आणि महाभारतामध्ये जसं प्रभू श्रीकृष्णांनी कौरव आणि पांडवांमध्ये विवाद होऊ नये म्हणून शिष्टाईची भूमिका घेतली होती, दोन भावंडांमध्ये वादच होऊ नयेत ह्यासाठी त्यांनी पुढाकार मोठ्या स्वरूपात घेतला होता. युद्ध तर आता अटळ आहे, कारण भुजबळ साहेबांच्या भूमिका तुम्ही बघितला, मराठा समाजातल्या काही नेत्यांचं बघितला, तर हे समोरासमोर उभे राहण्याची परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. पण आपण शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो, 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र म्हणतो. भावाभावांमध्ये भांडणं होऊ नयेत असं जर वाटत असेल तर छत्रपतींनी पुढाकार घ्यावा म्हणलं, महाराजांनी तयार झाले. आज आम्ही वायबी चव्हाण सेंटरमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही सगळे बसणार आहे. हरिभाऊ राठोडांची एक भूमिका आहे ती समजून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कसं काय आपल्याला मार्ग काढता येतो आणि इतर ओबीसी समाज बांधवांच्या मनात ज्या काही भीती असतील त्या भीती आपल्याला कशा काढता येतील हाही प्रश्न केला पाहिजे. राजकीय लोकांच्या मनामध्ये काही भीती आहेत, त्याच्यावरतीही तोडगे जर आपण काढून दिले, मराठा आणि ओबीसी एकत्र बसून जर का आम्ही एखादा फॉर्म्युला सरकारकडे दिला तर आरक्षणाचा निर्णय 1 दिवसात सुद्धा होऊ शकतो. फक्त प्रॉब्लेम असा आहे, भांडणं करून जर आम्ही एकमेकांच्या विरोधात उभा राहिलो तर आरक्षणाला सोडवणं एवढं सोपं होणार नाही. बरोबर. म्हणून आमची अशी भूमिका आहे की सामोपचारानं हा सुटावा. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, वारकरी संप्रदायाचा हा महाराष्ट्र आहे. आपल्याला तो महाराष्ट्र असाच पुरोगामी ठेवायचा आहे आणि म्हणून आजची बैठक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची बैठक असणार. अगदी. आपल्यासोबत बाळासाहेब किसवे सुद्धा आहेत, धनगर नेते. त्यांच्या सोबत आपण याविषयी बोलूयात. बाळासाहेबजी, तुम्ही कसं बघताय आजच्या बैठकीकडे? कारण मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण या सगळे मुद्दे गेल्या काही दिवसांमधून सातत्याने पुढे येताना दिसत आहेत. तर तुम्ही काय मुद्दा मांडणार आहात तुमचा? कसं आहे मॅडम, पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणाला तमाम राज्यातील धनगर समाजाचा पाठिंबा आहे असं मी सांगताना त्याचं कारण असं आहे की दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळावा चौंडीला झाला. त्या चौंडीला जरांगे पाटलाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये एक मोठं शिगेला पोहोचलं होतं. त्याच्यामध्ये एक मराठा समाजामध्ये मोठ्या पद्धतीची एक आशा निर्माण झाली होती आणि ती आशा निर्माण होत असताना बाकी ओबीसी समुदायामध्ये वेगवेगळी घटक असणारी, मेजरली मोठ्या संख्येनं असणारा धनगर, माळी, वंजारी हा एक मोठ्या संख्येला असलेला समाज आहे. यामधला धनगर समाज हा प्रामुख्याने NTच्या आरक्षणाचा आज रोजी राज्यामध्ये आम्ही 3.5% फायदा घेतो, बरोबर आहे. आणि आमची मागणी आहे मुळात ST, म्हणजे 1989ला आत्ता हरिभाऊंनी सांगितल्याप्रमाणे 94 मध्ये कॅटेगरीशन झालं तसं
NT 89ला घातलं. आमची मागणी मूळ होती ST, बरोबर आहे. ST असताना आम्हाला NTमध्ये NTच्या सवलती झाल्या, मग आम्ही NTचा फायदा घेतोय, ST मागतोय. बरं. मुळामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजातल्या सामान्य धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांना किंवा सामान्य कार्यकर्त्याला आम्हाला ST हवी आहे. मग ST हवी आहे, NTचा फायदा घेतोय आणि OBCला विरोध करतोय. हा विरोधाभास धनगर समाजातला सामान्य कार्यकर्त्याला पचत नाही आहे. म्हणून मागील आता आज इथं भूमिका आरक्षणाची पेटती म्हणून आलोय असा भाग नाही आहे. आज योगेशजी केदार माझे मित्र, की समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, समाजात शांतता असावी. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज मोठ्या पद्धतीनं आहे आणि मराठा समाज आहे. दोन समाजात आज गावगाड्यामध्ये सुखानं आणि गुणागोविंदानं असतोय. तो समाज परत समाजामध्ये सामाजिक सलोखा चांगला राहावा आणि खरोखर जातीय तेढ निर्माण करण्याचं काम त्या समाजातील नेते मंडळी करतात. म्हणजे मला धनगर समाजातल्या नेते मंडळीवर आरोप करायचा नाही, परंतु जालन्यामध्ये 17 तारखेला झालेल्या कार्यक्रमातून दिसून येते भाजपाचे खासदार विकास महात्मे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर ही सगळी मंडळी भुजबळांना समर्थन करायला गेली. मला भुजबळाला विरोध करायचे नाही. अरे भावांनो, महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला सांगायचं आहे, धनगर समाजाचं खरं वाटोळं गोपीनाथ मुंडे आणि भुजबळांनी केलं. ते कसं, ते अनिल गोटेला विचारावं. कारण महाराष्ट्रामधला हा सगळा सामाजिक विषय जर घेत असता मराठा समाज कधीच धनगर समाजाचा विरोधक नाही आणि मराठा समाज जर ओबीसीत आला तर धनगर समाजाचं अजिबात नुकसान नाही. म्हणून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीनं हा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आणि पुढच्या बाबतीत अजून परत सविस्तरपणे आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण मॅडम जाऊ. म्हणजे अगदी मी काहीतरी भूमिका घेऊन आलोय असं नाही आहे. त्यामध्ये सविस्तरपणे की धनगर समाजाची मागणी काय आणि मराठा समाज आला तर धनगर समाजाला आनंद कसा होणार आहे, ही भूमिका महत्वाची आहे. आणि धनगर समाजाचे ST आरक्षणाला योगेशजी केदारांनी असतील आणि मनोज भाऊ जरांगे असतील, सातत्याने धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय. म्हणजे लक्षात घ्या, हे सरकार धनगर समाजाला म्हणते आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि मराठ्यांना म्हणते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. अरे हे सरकार खऱ्या अर्थानं एका बाजूला धनगर समाजाची फसवणूक करते, धक्का न लावता म्हणते, आणि एका बाजूला मराठा समाजाची करते. जर तुम्हाला दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर या ठिकाणी धनगर समाज जर आउट झाला ST मध्ये तर या ठिकाणी 3.5%चा मुद्दा लक्षात आला तुमचा. आपण बाळासाहेब सराटे आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. आरक्षण विषयीचे अभ्यासक आहेत. बाळासाहेबजी, एकीकडे हा सगळा आरक्षणाचा मुद्दा आणि हा सगळा पेच आपण बघतोय, दुसरीकडे राज्य सरकार असं म्हणतं की आम्ही आता एक नवा कायदा आणणार आहोत. या कायद्याने तरी मराठ्यांना सुरक्षित आरक्षण मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, सर्वप्रथम मी आज जी बैठक YB सेंटरला होतीये त्याचं स्वागत करतो. कारण दोन समाजामध्ये नव्हे कोणत्याच समाजामध्ये तेढ राहू नये आणि सर्वांनी महाराष्ट्र गुण्यागोविंदाने आणि शांततेत इथलं महाराष्ट्राचं वातावरण राहावं, हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. आणि छत्रपती संभाजीराजे, श्रीयुत हरिभाऊ राठोड, आता बाळासाहेब गिठरे किंवा विश्वकर्मा ओबीसी जे त्यांच्या बैठकीत आज येणार आहेत, ते योगेशजी केदार, या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानले पाहिजे. कारण त्यांनी एक चांगल्या पद्धतीने एक पुढाकार घेतलेला आहे. राहिला प्रश्न सरकारची काय भूमिका असेल, न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा, त्याच्यावर याचा काय परिणाम होईल आणि आयोगाकडे प्रकरण न्यावं लागेल का, अशा सगळ्या प्रश्नांच्या बद्दल मी आता बोलणार नाही. माझा मूळ मुद्दा आहे की आज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे, हे सगळी चर्चा कशामुळे होते? आज जे जरांगे पाटलाचं आंदोलन शिगेला पोहोचलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलन सुरू आहे. मी भुजबळांच्या सभेकडे काही बोलणार नाही, कारण त्याला आमच्या दृष्टीने फारशी किंमत नाहीये, ते राजकीय विषय आहेत. राहिला प्रश्न जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा, त्यांची मूळ मागणी काय आहे की महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे, गरजवंत मराठा म्हणूया, तो कुणबी आहे, म्हणून त्याला सरसकट कुणबी आरक्षणाचे लाभ देण्यासाठी नोंदी पुरेशा सापडलेल्या आहेत की ज्याच्या आधारावर असं म्हणता येईल की येथील समाज हा मराठा जो आज त्यांच्या दाखल्यावर लिहिलेला असतं तो सगळा कुणबी समाज आहे असं म्हणून मान्यता द्यावी आणि सरसकट त्याला ओबीसीतल्या आरक्षणाचे लाभ देता येतील असं सरकारने एक परिपत्रक किंवा अध्यादेश काढावा, अशी सोपी मागणी जरांगे पाटलांची आहे आणि मी त्या मागणीचं ठामपणे 100% समर्थन करतो. आता यांच्या प्रयत्नाचा संदर्भ येतो मराठा समाजाचा कुणबी म्हणून
आज जर ओबीसी मध्ये समावेश होण्याचा शक्यता असली किंवा तसे प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला, हा निर्णय लागू झाला, त्याच्यानंतर आरक्षणाच्या वाटणीचा प्रश्न येतो. परंतु यांच्या प्रयत्नाचं महत्व काय आहे? कारण सरकार जे म्हणतं की ओबीसीत किंचितही वाटा देणार नाही आणि ओबीसीला कुठल्याही म्हणजे पद्धतीने धक्का लागू देणार नाही, या गोष्टीला छेद देण्यासाठी यांची भूमिका आहे की मुळात ओबीसी आणि जो मराठा कुणबी समाज आहे तो वेगळा नाहीच आहे ना. गावगाड्यामध्ये बलुतेदारी सिस्टीम मध्ये कुणबी हा यजमान आणि हे सगळे मध्यम जातीचे घटक जे आहेत ते सगळे एकत्रच आहेत ना. हजारो वर्षांची त्यांची एकत्र जीवन जगण्याची परंपरा आहे, त्यांचा एकमेकात विरोध नाही ना. मुळामध्ये सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न आणि आता शिक्षणाचे, नोकऱ्याचे, रोजगाराचे प्रश्न या सगळ्या समाजाचे सारखेच आहेत ना. त्यांना मराठा समाजाची वेदना कळते. मराठा आपण का म्हणतो हे समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजामध्ये 2 स्तर आहेत. एक म्हणजे मराठा कुणबी हा कुणबी समाजाचा घटक आहे आणि एक राव मराठा किंवा सरदार मराठा आहे, तो थोडासा वेगळा आहे. त्यांचं प्रमाण नगण्य आहे पण ते अस्तित्वात आहेत आणि ते मधून मधून तोंड काढत असतात वरती. तर त्यांचा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा नाही. मेजॉरिटी जो मराठा कुणबी समाज आहे, जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते मराठा कुणबी समाजाबद्दल आहे आणि आधी मराठा कुणबी म्हणून दाखले मिळण्याची सोय करणं हा पहिला निर्णय व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर वाटणीचा प्रश्न येतो. त्यांच्या वाटणीच्या प्रश्नाबद्दल आज विचार न करता आम्हाला कुणबी जातीचे सरसकट दाखले मिळावेत, हा मुद्दा आज हायलाइट करण्याची आणि हा ठाम मांडण्याची गरज आता पहिल्यांदा आहे. त्याचा निकाल लागला पाहिजे. सरकार जी भूमिका करते की नवा ऑर्डिनन्स आणू, पुन्हा एसीबीसी आरक्षण देऊ 50%च्या वर, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. सरकार पुन्हा फाटे फोडून मराठ्यांचा घात करण्याच्या प्रयत्नात आहे, त्याचा मी निषेध करतो. बरं आपण समजून घेऊयात रोहिणी आयोगाचा पॅटर्न नेमका काय होता ज्यामुळे केंद्र सरकार सुद्धा आक्षेप वर्तवू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2017 मध्ये न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या समितीची स्थापना झाली. रोहिणी आयोगाकडून 31 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या शिफारशी या केंद्र सरकारला सादर करण्यात आल्या. शिफारशींच्या नुसार ओबीसी जातींचे 4 गट करण्यामध्ये येणार असल्याची चर्चा आहे. तर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने रोहिणी आयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करून देशाला दिशा देण्याची संधी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबरोबरच ओबीसींच्या आरक्षणाचं सुद्धा संरक्षण होणं गरजेचं आहे. मराठा समाजाला सुद्धा 19% मराठा, कुणबी, लेवा पाटील यांचा वेगळा गट करून आरक्षण शक्य आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असाही दावा केला जातो. तर प्राध्यापक हरिभाऊ राठोड यांची शिफारस ही रोहिणी आयोगासारखीच आहे, त्यामुळे केंद्राला काहीसा आक्षेप यावरती नसेल असं आपण मानूया. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. हरिभाऊ राठोड आहेत आपल्यासोबत. हरिभाऊ, गेल्या काही दिवसामधलं जर महाराष्ट्रातलं वातावरण आपण बघितलं किंवा आताच जालन्यामधल्या सभेचा जो उल्लेख झाला, अनेक वेळा चिथावणीखोर वक्तव्य केलेली दिसली, तशा पद्धतीची भाषा दिसली. आणि आज कट्टू म्हणजे त्या दिवशीचा आपण विचार करूयात आणि आजचा विचार करूयात. एकीकडे चिथावणीखोर भाषा होती आणि आज सुवर्ण मध्य काढण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येताय, चर्चा होणार आहे, हे सगळं होतंय. या सगळ्या ओबीसी नेत्यांशी तुम्ही काही बोलणार आहात का? या सगळ्याबद्दल काही संवाद होणार आहे का तुमच्यामध्ये? निश्चित. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जी बैठक होत आहे, छत्रपती संभाजी महाराजजी आणि ओबीसी नेते, तर त्याचा सकारात्मक जो परिणाम आहे तो आज याच ठिकाणी तुमच्याच माध्यमातून आता मला जाणवला आहे. बाळासाहेब सराटे आणि मी नेहमी भांडत होतो, नेहमी आम्ही भांडायचो. आज त्यांनी माझं स्वागत केलंय, आज मी त्यांचं स्वागत करतोय. आज मला वाटतं की अनेक वेळा योगेश केदार आणि आमची टक्कर झालेली आहे, पण आज त्यांनाही कळायला लागलं की हरिभाऊ राठोडची भूमिका चांगली आहे, निश्चितपणे दोन्ही समाजाला समाधान देणारी आहे. आणि माझं म्हणणं आहे की परत मी रिपीट करतो, सरकारची भीती घालवणं आणि ओबीसीची भीती घालवणं हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे, आमच्या बैठकीचा. त्यामधून आणि आपल्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विश्वास देऊ इच्छितो, ओबीसीला खास करून, तुम्ही मराठा आपल्यात येतील, येऊन पडतील, आपलं आरक्षण घेऊन जातील, भीती काढून टाका. मराठा जर आपल्यामध्ये आले ओबीसी मध्ये तर आपला फायदा आहे, हे मी का म्हणतो हे समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला रोहिणी आयोग समजावं लागेल, त्यासाठी
छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं त्यावेळेस एक उदाहरण दिलं, लोकांना आरक्षण कळायचं नाही. 1902 ची गोष्ट सांगतो. तर त्यावेळेस एक उदाहरण दिलं होतं घोड्याचं, की 2 घोड्याच्या समोर 2 पायली चणे खायला दिले, तर मजबूत घोडा खायला लागला, तो दुबळा पतला होता त्याला बाजूला करायला. मग छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं की तुम्ही असं करा, एक एक पायली चणे दोन टोपलीमध्ये त्या दोन्ही घोड्यांनी व्यवस्थित खाल्लं. माझा फॉर्म्युला तोच आहे. 19% आरक्षण आहे तुमच्याकडे, 4 भाऊ आहेत तुम्ही, हिरोईनी आहे, 4 गट करणार आहे. आपण आताच करू 4 गट. आपण कुणबी मराठा लेवा पाटीलचा एक गट, 12 बोलू तर रावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी कुंभार सुता चिंपी यांचा एक गट, बरोबर, माळी तेली आगरी भंडारी यांचा एक गट, आणि उरलेले ओबीसीचा गट. त्यांना 19% मध्ये आपला योग्य तो वाटा आपलं हे करून घ्यायचं, समाधान करून घ्यायचं. बस हाच माझा फॉर्म्युला आहे. हो, अगदी अगदी शेवटची प्रतिक्रिया घेते. योगेश केदार आपल्या सोबत आहेत. योगेशजी, आता जो प्रश्न हरिभाऊंना होता त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, कारण खेडोपाड्यामध्ये सगळी माणसं गुण्यागोविंदाने राहतात, मात्र दुसरीकडे चिथावणीखोर भाषा दिसते, चिथावणीखोर वक्तव्य दिसतात. तुम्ही कसं बघणार आहात या सगळ्याकडे? आपल्याला सुरुवातीपासून एक धागा लक्षात येत असेल मॅडमजी, आणि महाराष्ट्राच्याही ते लक्षात आहे. आज जरांगे पाटील असतील किंवा आमच्यासारखे समाजात काम करणारे मराठा समाजाची बाजू मांडणारी माणसं असतील, आम्ही एकदाही इतर जातीच्या विरोधात अर्ध स्टेटमेंट सुद्धा वापरलेलं नाही. कधीतरी एखाद्या नेत्यावर आम्ही टार्गेट केला असेल, नेता म्हणजे समाज नसतो, आम्ही कधीच ओबीसीच्या विरोधात बोललो नाही, दलित बांधवांच्या विरोधात बोललो नाही, कुणाच्याच समाजाच्या विरोधात बोललो नाही. कारण मराठा समाजाच्या तरुणांमधली ही भावना, ही गाव पातळीतली सार्वत्रिक भावना आहे की आम्ही लोक ही आमच्या गल्लीत माळ्यासोबतही राहतो, सुतारासोबतही राहतो, न्हाव्याची घरं आमच्या सोबत असतात, कुंभाराची घरं आमच्या गल्लीत सोबत असतो. आम्ही एक वेळ मानू की आमच्या हरिजन बांधवांचं घर थोडंसं अंतरावर असेल आमच्या, पण तोही आमचा बांधव आहे. आम्हाला त्यांच्या आरक्षणाचंही संरक्षण आम्हाला करायचं आहे, ते तसंच राहिलं पाहिजे. पण ओबीसी आरक्षणामध्ये जो आमचा न्याय हिस्सा आहे, वाटा आहे, तो गेले 30-32 वर्ष आमच्यापासून डावलला गेलाय. तोच परत मागतोय, म्हणजे आम्ही कोणाचं काढून मागत नाही. 1902 ला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तर तेव्हा मराठा आरक्षणात होता. 1931 ची जनगणना घेतली तर आपण बघा त्यातही मराठा समाजाला इंटरमिडिएट क्लासेसमध्ये ठेवलेला आहे. 1935 चा बॉम्बे प्रोव्हिन्सचा एक GR जर आपण बघितला शिक्षण विभागाचा, त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश पार्ट बी मध्ये ओबीसीच्या यादीत ठेवलेला आहे शिक्षण विभागामध्ये 1935 च्या GR मध्ये. 1948 ला संविधान सभेत चर्चा झाली आरक्षणाची, त्यानंतर बाबासाहेबांनी सुद्धा भूमिका घेतली होती की मराठ्यांनी लाभ घ्यावा. ही आरक्षणाची भूमिका शाहू महाराजांची आहे. बाप कोण आहे आरक्षणाचा? राजाजी शाहू महाराज आहे. जन्म त्यांनी घातलाय, त्या समाजानं हे जन्म घातलाय. 1953 ला कालेलकर कमिशनचा रिपोर्ट बघा, त्यामध्येही मराठ्यांचा समावेश आहे. योगेशजी, मुद्दा लक्षात आला, कारण मराठा असतील, ओबीसी असतील किंवा आणखी कुठलाही समाज घटक असेल, मात्र हे सगळे आपलेच आहेत आणि सगळ्या समाजांसाठी आपण समन्यायी धोरण स्वीकारलं पाहिजे, असा खरं तर आपला एकंदरीतच चर्चेचा सूर होता. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामधून सुद्धा हा मुद्दा वारंवार अधोरेखित केला गेला. तुमच्या सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाच्या न्यायाच्या लढ्यामध्ये पुढारी न्यूजची साथ असणार आहे. त्यामुळे ओबीसींचं आरक्षण आणि हक्क कायम राखत असताना मराठा समाजाला सुरक्षित आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र ते सुद्धा समाजामधला एकोपा कायम राखून हीच आपली भूमिका असेल. आजच्या पुढारी फोकसमध्ये वेळ झाली, येथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.